हाँ राजा राम एक झाला. और गेस तुकाराम. हरे कृष्णा हरे कृष्णा. एक म्हणतात तुकाराम, एक म्हणतात राजाराम. बरं ठीक आहे. और कोई माताजी में शांत. अरे ये राम का भक्त लग रहा हनुमान. इसके लिए सोच रहे इसके दादाजी राम रहेंगे. समझे ऐसा तो ये नाही. ठीक आहे चला. आजोबांचं नाव पोस्टपोन करू नको, सोडून द्या. नाहीतर मग बघेल तो कोण कोण नाव घेतला माझ्या आजोबा. ठीक आहे. दुसरा केस बता ना मत. त्याला आवडणारा कलर कुठला असेल? पिवळा. पिवळा. अजून लाल. लाल. ब्लॅक. बर्गंडी. बर्गंडी. अच्छा ठीक आहे. हरी बोल. अजून कोणी? बरं ठीक आहे चला. कलर सोडा. चला कळलं बोलला. चला आता प्रभूजींच्या तब्येतून ओळखा प्रभूजींना काय आवडत असेल. शिरा. स्वीट. स्वीट. आप दोस्त है क्या उसके? अरे 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 गोंधळ केला गोंधळ केला. एक ने बोला स्वीट. ठीक है. और कोई कुछ? हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. त्यासाठी तर आपण आलो प्रभूजी. ठीक आहे. चला प्रभूजींचा कलर रंग हे. चला आपण प्रभूजींचा आवडती कंट्री आपण बोलला. रुक ना थोडा. यूएस और पाकिस्तान. भारत. मेरा भारत महान. अजून बोलला. इंग्लंड. ठीक है. चलो अभी इनके बारे में सबसे यांच्याविषयी सगळ्यात महत्वाचं कोण चांगलं सांगू शकतात ते स्वतः. बरोबर है. चला अभी आपके दादाजी का नाम? मिर्चुमल बजाज. मिर्चुमल बजाज. अंतराम म्हणे राजाराम म्हणे. एवढा तुमचा जपही झाला नसता. एवढा जप करा म्हटलं तर करत नाही. ठीक है. और दूसरा कौन सा प्रश्न था? कलर. हाँ आपका फेवरेट कलर? ब्लैक. ब्लैक. हाँ किसी ने तो गेस किया. 3 आपने किया. गेस हुआ तो काला किया. ठीक है. और फिर आपकी फेवरेट डिश? चाइनीज. चाइनीज. बड़े शिरा. कुठे गेले खिचडी वाले? कुठे गेले? चाइनीज शिरा. चाइनीज उसको देख के समझ में आता है. पक्का चाइनीज वाला. चाइनीज शिरा. और देश? रोमेनिया. रोमेनिया. पहली बार सुना ये भी देश है करके. थैंक यू वेरी मच. बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्ण. तर गेस भगवंतावर गेस करू शकतो. भगवंत असे असतील, भगवंत तसे असतील. नाही कोणी कुठे उठतं भगवंत नाही. तर भगवंतावर गेस करून आपण परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकतो का? नाही करू शकत. एक सामान्य व्यक्तीबद्दल आपण गेस करू शकत नाही. तर त्या अनंत ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे ते गेस करून होणार आहे का? नाही होणार. म्हणून तिसरं प्रमाण आहे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. दुसरं अनुमान प्रमाण. त्याची कथा दिलेली आहे. फार सुंदर आहे की एक हत्ती. त्या हत्तीला 7 आंधळे मिळतात. आंधळे आयुष्यभर त्यांनी कधी पाहिले नाही. आणि त्यांना हत्ती भेटतो आणि मग प्रत्येक जण एकेका अंगाला चिपकतो आणि तो सांगतो. पहिल्याला विचारतो हत्ती कसा आहे? तो कानाला पकडतो. तो म्हणतो हत्ती फरशी सारखा आहे, कुऱ्हाडी सारखा आहे, कारण त्याचे कान त्याच्या हाताला लागले. एकाला विचारलं वो हत्ती कसा आहे? त्याने हत्तीचे काय पकडले होते?
सुळे पकडले होते. तो म्हणे हत्ती बाणासारखा आहे. तिसऱ्याने हत्तीचे सोंड पकडली होती. त्याला विचार हत्ती कसा आहे? हत्ती सापासारखा आहे. चौथा जो आहे तो हत्तीच्या पाठीवर हात फिरवतोय. त्याला विचार हत्ती कसा आहे? म्हणे हत्ती भिंतीसारखा आहे. एकाला सहाव्याला विचार हत्ती कसा आहे? त्याने पायाला पकडलो तर नाही खांबासारखा आहे झाडाच्या. आणि शेवटेने शेपूट पकडली होती. त्याला विचार हत्ती कसा आहे? तो म्हणतो हत्ती रशी सारखा आहे. हत्ती कसा आहे? प्रत्येकाने अंदाज लावलेला आहे, अनुमान लावलेला आहे. तर अनुमान प्रमाण देखील शास्त्रानुसार पूर्ण नाहीये. अनुमान प्रमाण देखील आपल्याला भगवंताबद्दल पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीये. आणि म्हणून ज्ञान प्राप्तीचा तिसरा मार्ग आहे शब्द प्रमाण. 2 अधिक 2 किती? का 5 का नाही? 3.5 का नाही? का? कारण हे कुठल्या तरी प्रामाणिक व्यक्तीने लिहून ठेवलेलं आहे आणि आपण त्याला मान्य करतो की 2 अधिक 2 बरोबर 4. फार महत्वाचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये दिलेलं आहे की ज्ञान प्राप्तीचं जे मार्ग आहे त्याच्यामध्ये शब्द प्रमाण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे शब्द शास्त्रामध्ये दिलेले आहे. वेद हे भगवंताचे शब्द आहेत. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. जर आपण या वेदांचा पूर्ण अभ्यास केला तर याचं जे काही वेदांचं शास्त्राचं या ब्रह्मांडाचं सायन्स आहे याचं पूर्ण विश्लेषण वेदांमध्ये दिलेलं आहे. वेद हा शब्द वित या धातूपासून येतो. वित म्हणजे जाणणे. वेदांचा अर्थच आहे जाणणे. आणि म्हणून वेदांचं पहिलं जे सूत्र आहे त्या सूत्र आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा. हे पहिलं वेदांचं सूत्र आहे की वेदांद्वारे आपण जाणलं पाहिजे भगवंताला. वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत. इतकंच नव्हे अपौरुष्यतेन ब्रह्म हृदय आदि कवये. या सृष्टीचं या ब्रह्मांडाचं ज्ञान, ही सृष्टी कशी निर्माण व्हावी भगवंताबद्दलचं ज्ञान हे भगवंताने ब्रह्मदेवाच्या हृदयात प्रकट केलेलं आहे. आणि तेच ज्ञान वेदांचं उपनिषदांचं पुराणांचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. परंतु दुर्भाग्यवश आम्ही भगवद्गीता वाचत नाही. हे जे ज्ञान आहे श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे, वेदांमध्ये दिलेलं आहे. हे ज्ञान कधीच असत्य ठरत नाही. अग्नीमध्येही जीवजंतू आहेत हे विज्ञानाने सांगितलेलं आहे. शेण म्हणा किंवा आताची जी सायन्स मेथड आहे ती आता पूर्ण वैदिक संस्कृतीकडे चाललेली की नाही. जे वेदाने सांगितलेलं आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जसं शास्त्रामध्ये दिलेलं आहे की 9 महिन्यामध्ये गर्भ कसा 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 वाढतो, नाही पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे शास्त्राचं गणित. पहिल्या दिवशी कितवा होतो, 9व्या दिवशी कितवा होतो, 3 महिन्याने किती होतो, 6 महिन्याने किती गर्भ वाढतो. आणि आता वैज्ञानिकांनी सांगितलं वेगवेगळ्या रिसर्च करून आणि हे वेदामध्ये दिलेलं आहे. मुलगा कुठल्या बाजूला होतो, मुलगी कुठल्या बाजूला होते, डाव्या बाजूला गेलं तर मला वाटतं मुलगी होते, उजव्या बाजूला गर्भ गेला तर मुलगा होतो. शास्त्रामध्ये दिलेलं आहे. वेदांमध्ये सगळी माहिती आहे त्याची. आणि ते कधीच खोटं ठरत नाही. आणि हे जे ज्ञान आहे ते ब्रह्मांडाच्या परे आहे. म्हणून आपल्याला शास्त्रांवरती शब्द प्रमाणाला महत्व, जो व्यक्ती शब्द प्रमाणाला महत्व देईल त्याला कळेल की भगवंत आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. ह्या काही उदाहरण आहेत. हे व्यक्ती येण्याआधीच वेदांमध्ये शास्त्रांमध्ये त्यांची भविष्यवाणी दिली होती. श्रीमद भागवतम, हे श्रीमद भागवतम 5000 वर्षापूर्वी जे सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलेलं आहे.
ते पूर्ण भागवतामध्ये आता होणाऱ्या घटनांचं वर्णन जसंच्या तसं दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंचा जन्म श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले 11व्या अध्यायामध्ये 11व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये 32व्या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभूंचा अवतार होईल याची वाणी भविष्यवाणी केली होती. अगदी 500 वर्षापूर्वी सत्य झालेली. श्री भगवंत होते. गौतम बुद्ध 2600 वर्षापूर्वी येणार त्याची भविष्यवाणी होती. आले गौतम बुद्ध, त्यांनी शांतीचा मार्ग प्रस्थापित केलेला आहे. चाणक्य श्रीमद भागवतामध्ये चाणक्यांचं वर्णन आहे. श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये 1ल्या अध्यायामध्ये आखरी की चाणक्य येथील चंद्रगुप्त मौर्य त्यांची पूर्ण हिस्ट्री त्याच्यामध्ये दिली. राजा अशोक कसं त्याच्यामध्ये परिवर्तन श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे. 5000 वर्षापूर्वी आधीच सांगून ठेवलेलं आहे शास्त्राने. या सगळ्या गोष्टी होतील. मग प्रश्न येतो की मग एकच भगवद्गीता पाहिजे ना? बरोबर आहे ना? 4 वेद, उपनिषद, पुराण, बायबल, भगवद्गीता, रामायण, महाभारत, किती ती खिचडी नाही? शिवपुराण, गणेश पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण, या सगळ्या इतकी खिचडी काय करत होती प्रभूजी? एक भगवद्गीता असती तर झालं असतं ना. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. म्हणून हे काय आहे? डिक्शनरी आहे की नाही? इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश, वेगळ्या लँग्वेजची. आता ह्या ऑक्सफर्ड जी डिक्शनरी आहे त्यांनी इतक्या का काढल्या बुवा? इतक्या का काढल्या? एकच काढू शकत होते ना ते. कारण त्यांना माहिती होय की या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. लहान मुलाला जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी डिक्शनरी, जर कॉलेजच्या मुलांना शिकायचं असेल त्याच्यासाठी वेगळी डिक्शनरी, जर मेडिकल सायन्स मध्ये कोणाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी डिक्शनरी, ज्याला जनरल नॉलेजचा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी वेगळी डिक्शनरी, ज्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी वेगळी डिक्शनरी. कारण प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेवर आधारित, प्रत्येकाच्या गुणांवर आधारित एकाच कंपनीने इतक्या साऱ्या डिक्शनऱ्या निवडलेल्या आहेत. तसंच इतकी वेगवेगळी ग्रंथ यासाठी आहेत की प्रत्येकाच्या चेतनेचा स्तरानुसार त्याला उन्नत करण्यासाठी. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये मांस खाणं पण दिलेलं आहे. मांस खाणं पण दिलेलं आहे. मध्ये कोणतरी एक मुसलमान व्यक्ती तोही म्हणे तुमच्या धर्मामध्ये सांगितलंय मांस खावं, दिलेलं आहे. परंतु ते कोणी खावं, कसं खावं, कधी खावं, खाण्यामागचा उद्देश काय असावा, खात असताना कोणती क्रिया केली पाहिजे, हे सगळ्यांचं उदाहरण पुराणामध्ये केलेलं आहे. असं नाही की दुकान सगळे उडायले सगळ्यांनी खावं, नाही. त्याला एक स्पेसिफिक टाइम फॅक्टर पण दिलेला आहे. का? कारण तो तमोगुणी असल्यामुळे. जसं मला एक प्रश्न विचारलाय कारण की पूर्वीचे राजे देखील मांस खायचे, मग आम्ही तर क्षत्रिय आहोत, आम्ही खाल्लं पाहिजे. म्हटलं खा ना, जंगलात जा, वाघाबरोबर युद्ध कर, तशी शक्ती कर आणि खा मग मांस. आता करेल का कोणी? पूर्वीचे जे क्षत्रिय होते ते का जंगलामध्ये जात शिकार करत, अस्वलाबरोबर युद्ध करत, वाघाबरोबर युद्ध करत, हरणांच्या मागे कित्येक वेळ पळत ते, आणि मग ते मांस खात. त्यांना ती विधी होती, वेळ होती. असं नाही की उठसूट जंगलात नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला त्याच्या वैयक्तिक, जसं पहिलीचा मुलगा आहे त्याला जर 10वीचा पेपर दिला तो पास होईल का? नाही. आणि पहिलीतल्या मुलाला 2+2 किती? 4. तर काय करू आपण? व्हेरी गुड म्हणू. 10वीचा मुलगा म्हणलं तर त्याला व्हेरी गुड म्हणू नाही म्हणणार, त्यासाठी वेगळी गणित असते. त्याच प्रकारे एवढी जी शास्त्र आहेत त्याचा उद्देश आहे की येन प्रकारे त्याच्या चेतनेत डेव्हलपमेंट होऊन तो भगवंताजवळती पोहोचावा.
सर्वांचा सारांश एकच आहे. आणि मग शास्त्रांची तुलना, भगवद्गीतेची तुलना, निर्देशिका, आता आपण जीपीएस म्हणू शकतो त्याला, नाही, अनुदेश नियमावली म्हणजे त्याला आपण मॅन्युअल कार्ड म्हणू शकतो. आणि माता, जर आपल्याला भगवंताबद्दल जाणायचं असेल तर शास्त्रांकडून आपण जाणू शकतो, शब्द प्रमाणाद्वारे जाणू शकतो. कारण शास्त्र कसे आहेत? निर्देशिका, जीपीएस. शास्त्रांची तुलना निर्देशकाप्रमाणे केलेली आहे. जसं आपण घरामध्ये एखादी वस्तू घेतली, मिक्सर घेतला, गिझर घेतला, तर त्याच्यावर मॅन्युअल कार्ड येतं, ही वस्तू का बनवली, कशासाठी बनवली, त्याचं प्रयोजन काय आहे. तर शास्त्र जे आहे ही नियमावली आहे. आणि जसं एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला जर आपल्या वडिलांबद्दल जाणायचं असेल तर तो कोणाला विचारेल? माझे वडील कोण आहेत? बाजूवाल्याला विचारेल? नाही, तो त्याच्या आईला विचारेल की माझे वडील कोण आहेत. आई सांगेल की हे तुझे पिता आहेत. तसंच शास्त्र जे आहे, शब्द प्रमाण जे आहे ते आपली माता आहे. आणि त्या मातेद्वारे आपण जाणू शकतो भगवंत अस्तित्वात आहेत. आणि त्या भगवंताची सेवा हे जीवनाचं परमोच्च लक्ष आहे. कलियुगातले महत्वपूर्ण ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अत्यंत महत्वाचे ग्रंथ आहेत, ज्याचा द्वारे आपण जाणू शकतो की भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक सांगितलेले आहेत. ते भगवान कृष्णाने स्वतः सांगितलेले आहेत की तुम्ही मला कसं जाणू शकता. यत करोशी यज्जतासी यज्ज होसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण. भगवंताने सांगितले की मला जाणण्याचा मार्ग काय आहे. आणि श्रीमद भागवत 18,000 श्लोकांचं भागवतम आहे. त्याच्यामध्ये भगवंताची भावना व्यक्त केलेली आहे की मी कसा आहे, मी कसा भक्तांशी आदान प्रदान करतो. आणि म्हणून हे मुख्यतः 2 ग्रंथ वाचले पाहिजे. आणि या 2 ग्रंथाच्या आधारावरती डिफाईन होते की भगवंताची व्याख्या, भगवंत एक आहे की अनेक, फार जरुरी. जसं एक वडील काय करतायत? ध्यान करतायत. कोणावरती? मातेवरती. हे मा, हे मा. त्याचा मुलगा बसला, त्याचं लक्ष कुठे आहे? बाजूवाली हे मा. तसंच फार जरुरी आहे की भगवंताची व्याख्या आपापल्या परीने, आपापल्या बुद्धीने, आपल्याला जसं वाटतं, जसं मला उमजलं तशी मी लावलेली आहे. जसं इथे वडील भावना काय आहे, त्याचं उच्चारण काय आहे? हे मा. मुलगा उच्चारण तेच भावना. तशी भगवंताची वेगळी व्याख्या, भगवंताची वेगळी विचारधारा. काही म्हणतात भगवंत निराकार आहे, काही म्हणतात भगवंत साकार आहे, काही म्हणतात भगवंतच नाही, ब्रह्मज्योती आहे. भगवंताला आकार नाही, निराकार नाही. नाही, मला आकार आहे, माझ्या वडिलांना आकार आहे, माझ्या आजोबांना आकार आहे. मग त्याच्या 10 पिढी आधी आकार नसेल का? कान माकडापासून आलो. तर भगवंताची व्याख्या काय आहे हे नीट लक्षात घ्या. हे सांगितलं श्रीमद भगवद्गीता हा हे एका नवीन. आणि मग भगवंताची व्याख्या न जुमानता कशालाही लोक भगवंत मानायला लागलेले आहेत. काय दिसतंय देवाऱ्यामध्ये? पापड. पापड. हा, नीट बघा काय दिसतंय? पापी आहात तुम्ही लोक. अरे चपातीत गणपती आहे. नीट बघा, दिसला का गणपती तुम्हाला? ती सोड, ते पाय, चपाती त्यांना गणपती दिसला रे भगवंत. कुठेतरी मला वाटतं दक्षिण भारतामध्ये एका हिरोचं मंदिर आहे. तो काय करतो? ऍक्शन मूवीज. रजनीकांत नाही, तिच्या पुढे एक अशी उंच भिंत आहे, वरती 20 फूट आणि अशी लांब, आणि विलन त्या बाजूला आहे. त्याला मारायचं कसं करेल तो?
एक बंदूक हवेत फेकेल आणि दुसऱ्या बंदुकीने तिचं जे स्ट्रिगर आहे ते दाबेल आणि ते स्ट्रिगर दाबल्यानंतर तिकडचा विलन बनतो. आणि अशा हिरोला लोक काय करतात, मंदिर बांधतात आणि त्याची भगवंत म्हणून पूजा करतात की हा आमचा भगवंत आहे. अमिताभ बच्चनचं मंदिर आहे. हो, भगवान. भगवद्गीता आणि श्रीमद भागवत मध्ये लिहिलं की भगवान या शब्दाची व्याख्या काय आहे. ऐश्वर्य, सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, फार सुंदर एक श्लोक आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्य चैव कृष्णां भगति गणा. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्य चैव कृष्णां भगति गणा. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्य चैव कृष्णां भगति गणा. ही भगवंताची व्याख्या आहे. भगवान म्हणजे ज्याच्यामध्ये 6 प्रकारची ऐश्वर्य आहे. धनवान कोणाला म्हणू, त्याच्याकडे धन आहे. बलवान कोणाला म्हणू, त्याच्याकडे बोल आहे. बुद्धिमान कोणाला म्हणू, ज्याच्याकडे बुद्धी आहे. तर भगवान कोणाला म्हणू, ज्याच्याकडे ही 6 प्रकारची गुण, 6 प्रकारची ऐश्वर्य ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणू भगवान. मग कुठली ऐश्वर्य, भगवंताकडे संपूर्ण संपत्ती असली पाहिजे. संपूर्ण संपत्ती, संपूर्ण शक्ती, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याला आपण काय म्हणू, भगवान. संपत्ती कोण आहे, अंबानी. किती संपत्ती आहे, भारतामध्ये 1 नंबर आहे. जगामध्ये किती नंबरला आहे, 6 का 5, 6 नंबरला आहे. जगामध्ये 6 नंबर आहे. भारतामध्ये 1 असतील, जगामध्ये 6 नंबर. परंतु भगवंत आहेत का तसे, भगवंताकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे. द्वारकेत जसं मी काल सांगितलं, द्वारकेमध्ये भगवंताच्या किती पत्नी आहेत, 16,108. त्या प्रत्येक राणीला किती मुलं आहेत, 10 मुलं आणि 1 मुलगी. मल्टिप्लाय करा, किती झाले तुमच्याकडे होमवर्क. आणि मग त्या 10 मुलांना आणि 1 मुलीला पुन्हा 10 मुलं आणि 1 मुलगी. किती झालं, उद्या मला आकडा सांगा तुम्ही. तर इतकी राण्या. आणि असं नव्हतं की एवढंच परिवार, प्रत्येकासाठी कुक वेगळे, ड्रायव्हर वेगळे, सारथी वेगळे, ब्युटी पार्लर वाले वेगळे. आजच्या भाषेत सांगायचं तर सगळे नोकर चाकर त्यांच्या बरोबर होते. आणि असं नव्हतं की प्रत्येक राणीला 1 BHK बा संपलं. प्रत्येक राणीसाठी फिरण्याचा महल, स्विमिंगचा महल, राजवाडा आणि त्याचं संगमरमर, हिरे माणके त्याच्या खांबामध्ये लावले होते. इतकं ऐश्वर्य भगवंताचं होत. हे ऐश्वर्य आहे भगवंताचं. भगवंत पूर्ण जे आहेत, भगवंत ते पूर्ण संपूर्ण ऐश्वर्यशाली असली पाहिजे. बघा किती हसतोय ना. वेट लिफ्टिंग किती हसत उचललं असेल ना त्यांनी. आणि किती वेळ ठेवायचं, त्याला म्हणायचं नाही सोडायचं नाही, असंच ठेवायचं, तासभर तरी ठेवायचं नाही. शक्ती भगवंत
7 दिवस 7 रात्र गोवर्धन उचलले नाही? ते पण डाव्या त्याच्या करंगळीवरती. भगवंत 3 दिवसाचे होते, पुतनेला मारलेला आहे त्याने. अगासूर वृंदावन मध्ये कितीतरी असुरांना भगवंताने मारलेलं आहे. संपूर्ण शक्ती भगवंताकडे आहे, संपूर्ण यश. ओ बाबा आता मोदीजी आहेत नाही? अरे भगवंताचं ते काय गुण. भगवंत जे आहेत फार महत्वाचं आहे की जे 5000 वर्षापूर्वी भगवंत होऊन गेले वृंदावन मध्ये, आणि भगवंतांनी ज्या काही बाललीला केलेल्या आहेत त्या बाललीलांचं भगवंत गेले तरी आजही लोक गुणगान करतात. मैया मोरी मैं नहीं माखन खायो. आजही लोक गुणगान करतात. काय करतात? धन कमवतायत, भगवंताचं गुणगान. यश, किती राजे गेले, किती मंत्री गेले, किती होऊन गेले, किती वर्ष त्यांचं गुणगान चालतं, 500 वर्ष, 100 वर्ष. परंतु भगवान कृष्णांचं गुणगान 1000 वर्षापासून होत आहे. जन्माष्टमी आली की 1000 लोक किती त्या झाकी त्याच्यावर करतात. आणि भगवंताचं यश, भगवंताचं सौंदर्य. आणि आता तो व्हिडिओ मला भेटला नाही, मला आठवा परत तो व्हिडिओ दाखवायचा. ह्या दिसतात अशा, अशा नसतात. हो, त्यांना बरंच काही 3-3 तास त्यांना थोबड्यावर, आपलं चेहऱ्यावर, चेहऱ्यावरती त्यांना थोपावं लागतं. वेगवेगळ्या क्रीम, वेगवेगळे हे ते नाही. मग त्या 3 तासानंतर समोर येतात भगवंताचं सौंदर्य. ते काय आहे? नवयौवनम च भगवंताचं अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसनम मधुरम. भगवंताचं बोलणं, भगवंताचं चालणं, भगवंताचं बघणं, भगवंताचं फिरणं अत्यंत मधुर आहे, सुंदर आहे. भगवंताचे ते सुंदर शांती अत्यंत. कधी पाहिलं का भगवंताचा म्हाताऱ्या झालेला फोटो? कधी पाहिले? नाही पाहू शकत तुम्ही. भगवंत सौंदर्यशाली आहेत. ज्ञान, नॉलेज, भगवंताचं ज्ञान. भगवंताने अर्जुन सांगितले, हे ज्ञान मी करोडा वर्षापूर्वी ब्रह्मदेवाला दिलेलं आहे, खंडित झालेलं आहे, म्हणून मी हे ज्ञान तुला परत सांगत आहे. असं म्हटलं नाही. अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा भगवंत म्हणले, वेट थांब, मी जरा पुन्हा माझी साईड उघडतो, बघतो काय काय सांगितलंय आणि मग तुला सांगतो. नाही, भगवंताने ऑन दी स्पॉट 45 मिनिटांमध्ये 700 श्लोक अर्जुनाला सांगितलेले आहे. संपूर्ण ज्ञान भगवंताने, पूर्ण ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे. संपूर्ण ज्ञान, नॉलेज, संपूर्ण ज्ञान भगवंताकडे आहे. आणि वैराग्य नाही काय. ते भगवंत इतकं ब्रह्मांडाचे नायक असून भगवंत आपल्या भक्तासाठी सारथे होतात. नाही, तुमच्याकडे जर गाडी असेल कधी तर चालवता का ड्रायव्हर साठी गाडी? नाही चालत. परंतु भगवंत आपल्या भक्तासाठी आपलं इतकं द्वारकेचा ऐश्वर असून साठी देखील भगवंत भक्ताचे काय झालेले आहे? सारथी झालेले आहे. म्हणून भगवंत त्याला म्हणावं की ज्याच्यामध्ये 6 ऐश्वर्य आहेत. शिवजी घ्या, वैष्णवाणाम यथा शंभू. शिवजी भक्तांमध्ये सर्वोच्च आहेत. शिवजी तपस्या करतायत. कोणाची तपस्या करतायत? कोणावरती ध्यान करतायत ते? राम राम रामेती, की भगवंताचं जे राम नाव आहे त्याच्यावर शिवजी ध्यान करतात. भगवंताच्या रास लीलेवर शिवजी ध्यान करतात. पण आम्हाला कळतच नाही. कारण का? की आमची भावना काय आहे की मला आपत्कालीन, आपण सरकमटेन्शन, मला कुठे या इंद्रियांना सुख मिळेल, ते देवता माझे, ते देवी माझी, ते बाबा माझे, ते गुरु माझे. आणि म्हणून आपण भगवंतापासून फार दूर. आणि भगवंताने क्लिअर कट भगवत गीतेमध्ये ए यथा मां प्रपद्यन्ते तां सतैव भजाम्यहम्. जो ज्या भावनेने शरणागती मी त्याच्याशी तसंच आदान प्रदान करेन. भगवंताने सांगितलेलं.
भगवंत एक आहेत की अनेक? मग सगळेच भगवंत आहेत का? ब्रह्माई देव भगवंत, शिवजी भगवंत, कुठले कुठले बाबा तेही भगवंत आहेत का? आणि आपल्याला काय कोणी मिळो किती जर लोक माझ्याच पाय पडतात म्हणे तुम्ही भगवंत. म्हणलं अरे मी भगवंत नाही, भगवंता तिकडे नाही म्हणे तुम्ही भगवंतच. म्हणलं मारा प्रवचन देऊन आलो, सांगतो काय लोकांचं लक्ष नाही, काय सांगतो प्रवचनात लक्ष नाही, परंतु रोजचा गोंधळ चांगला होता. म्हणून भगवंत एक आहेत की अनेक नीट लक्षात घ्या. भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत. जसं दश अवतार आहेत, राम, परशुराम, वामन, हे जे अवतार आहेत, चैतन्य महाप्रभू, बुद्ध, हे नरसिंह, वराह, हे भगवंताचे अवतार आहेत. नीट लक्षात घ्या. आणि बाकीचे जे आहेत त्यांना म्हटलेले आहेत देवी देवता, जे भगवंत त्यांना नियुक्त करतात ही सृष्टी चालवण्यासाठी. हा फरक आहे. जसं याच्यामध्ये दिलेल्या श्लोकांमध्ये की मी कोण कोण आहे, परंतु वेळेअभावी याची चर्चा करणार आहे. तुम्हाला समरीमध्ये भगवंत एक आहेत की अनेक? देवी देवता किती आहेत? अनेक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये किती झाले? 33 करोड. देवी देवता हे भगवंताचे अंश असतात. अंश. आपणही भगवंताचे अंश आहोत. भगवंताने दिलं ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातन. जसं पुढे आपण ते चर्चा करू. सर्वोच्च संपूर्ण भगवंत सर्वोच्च आहेत, संपूर्ण आहेत. भगवंत कोणाचेही अंश नाही. आज्ञाकारिक सेवक के रूप में सदैव भगवान की पूजा करते. इंद्र, चंद्र, सूर्य सगळे देवी देवता हे काय करतायत? भगवंताची सेवा करतायत. परम पूजनीय भगवंत आहेत. भौतिक प्रकृती के अधीन हे जेवढे देवी देवता आहेत हे भौतिक प्रकृतीच्या अधीन असतात. परंतु भगवंत जे आहेत ते 3 गुणांच्या पर्याय, त्यांच्यावर सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांचा प्रभाव पडत नाही. विश्व के विविध कार्यों का प्रबंध करने के लिए नियुक्त प्रतिनिधी. म्हणजे जसं नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला, आता प्रत्येक वार्डामध्ये 4-4 नगरसेवक आहेत नाही. आमदार झाला, खासदार झाला नाही. हे मेन कोण आहे? पीएम, पंतप्रधान. त्यांनी हे सगळ्यांना काय केलेलं आहे? नियुक्त केलेलं आहे. कशासाठी? कारण समाज रचना व्यवस्थित चालावी म्हणून. तसंच या देवी देवतांचं पुढे जी चर्चा होईल, या देवी देवतांचं डिपार्टमेंट काय? भगवान की इच्छा के अधीन. हे जे देवी देवता आहेत हे भगवंताच्या इच्छेच्या अधीन असतात. भगवंतांना संपूर्ण स्वतंत्र आहे. भौतिक शरीर जन्म, जरा, व्याधी और मृत्यू के अधीन. हा नीट लक्षात घ्या. जसं तुमच्यापैकी कोणी नगरसेवक होऊ शकतो का? होऊ शकतो. आमदार, खासदार होऊ शकतो, बरोबर ना? तसंच आपण देखील इंद्र होऊ शकतो. फक्त तुम्हाला मत पाहिजेत, बरोबर ना? मत झाले की तुम्ही आमदार झाले. तसंच पुण्य तुमचं झालं की तुम्ही स्वर्गामध्ये जाणार. आणि तुम्हाला तुमचं, कारण आपण कोण आहोत? आत्मा. पुन्हा बेसिक वरती या. बेसिक वरती राहणार नको. ज्यावेळी आपण हे शरीर सोडतो, जर आपल्याकडे पुण्याचा संशय असेल, जर तुमच्याकडे मताधिक्य जास्त असेल तर तुम्ही आमदार, खासदार बनाल. जर तुमच्याकडे पुण्याचं मताधिक्य जास्त असेल तर तुम्ही चंद्र, इंद्र बनाल. नीट लक्षात घ्या. आणि मग तिथे गेल्यानंतर देखील तुम्हाला काय आहे?
जन्म मृत्यू जरा व्याधी शास्त्रामध्ये दिलेला आहे. पुण्यक्षणे मरते लोक विशंती. जसं तुम्ही आमदार खासदार झाल्यानंतर 5 वर्षानंतर काय होतं, तुमची पोस्ट संपून जाते. समजा तुम्ही बरेच पैसे घेऊन विजा घेऊन अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांचा विजा असतो. विजा संपला की काय होतं, तुम्हाला म्हणतात की अजून महिनाभर राहा, नाही म्हणत. तुम्हाला काय करतात, पुन्हा भारतामध्ये जा. तसंच पुण्य केलेली लोक स्वर्गामध्ये जाऊन त्या आत्म्याला त्या प्रकारचं दिव्य शरीर मिळतं. परंतु तिथेही जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. वेगळ्या प्रकारे तिथे शरीराचा वेळेचा कालावधी वेगळा आहे. तसं अमेरिकेमध्ये सूर्य वेगळा होतो, फॅसिलिटी तिकडे चांगल्या आहेत. तसं स्वर्ग लोकांमध्ये फॅसिलिटी चांगल्या आहेत. परंतु ज्यावेळी तिथे वेळ होऊन जाते तिथलं शरीर संपतं आणि पुन्हा आत्मा या भौतिक जगामध्ये प्रविष्ट होतो आणि कर्मानुसार शरीर धारण करतो. भगवंताचं जे रूप आहे सच्चिदानंद स्वरूप एवं जन्म जरा व्याधी आणि मृत्यूच्या परे आहे. भगवंताचा कधीही मृत्यू होत नाही. 3 गुणों के आधीन भौतिक गुणों के प्रभाव से पूर्णता परे अस्थायी पद शाश्वत स्वामी. आता इथे महत्वाचं आहे, देवी देवता आणि भगवंताची उपासना. आम्ही का देवी देवतांना इतकं प्राधान्य देतो, कारण देवी देवतांची जी उपासना आहे ती काम भावनेतून युक्त आहे. भगवंता मला हे दे, मला ते दे, मला हे पाहिजे, एवढं देतो तेवढं कर, या भावनेतून व्यक्ती काय करतो, आपण देवी देवतांची उपासना करतो. भगवंताची उपासना जी होते भौतिक कामनावर रहित होते. चॅट हरे कृष्णा आणि फक्त खिचडी खा, नाही, फार जरुरी आहे. भौतिक कामना त्याच्यामध्ये मुळीच नसतात. ज्यावेळी आपण भगवंताची निस्वार्थ भक्ती करतो, जसं देवी देवतांची जी उपासना आहे ती फळांवर आधारित उपासना आहे. तिच्यामागे काहीतरी उद्देश असतो. परंतु भगवंतावरती जो विश्वास आहे किंवा भगवंताची जी उपासना आहे ती निस्वार्थ भावनेने केली जाते. देवी देवता जे आहेत ते तुम्ही जे मागता ते तुम्हाला देतात. मूल पाहिजे मूल घ्या, तुम्हाला घर पाहिजे घर घ्या, तुम्हाला पैसा पाहिजे पैसा घ्या, सगळं घ्या, ओके, अरे बोल. नाही, जर एखादा मुलगा 20 रुपये घेऊन किराणाच्या दुकानावर गेला आणि त्याने सांगितलं मला एक सिगरेटचं पॅकेट द्या, दुकानदार देईल की नाही? दुकानदार म्हणेल का, हा नको रे नको पिऊ, तो धंदा करायला बसलेला आहे. तर जेव्हा तुम्ही 20 रुपये घेईल सिगरेटचं पॅकेट देईल. तसे देवी देवता आहेत. तुमच्या हिताचं काय आहे अहिताचं काय आहे ते देवी देवता बघत नाहीत. परंतु भगवंत जे आहेत, ज्यावेळी तुम्ही त्यांची भक्ती करता त्यावेळी तुम्ही त्यांचं नामजप करता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यावेळी भगवंत तुम्हाला ते देता जे तुम्हाला आवश्यक आहे. आणि म्हणून भरपूर लोक भगवंताकडे जात नाही का, कारण जे पाहिजे ते मिळत नाही. आणि म्हणून फार सुंदर सांगितलेलं आहे देवी देवतांची उपासना कशी आहे. झाड वाढतं, पानाला पाणी टाकणं, फुलांना पाणी टाकणं, त्याला तुमचं जे बुंद आहे त्याला पाणी टाकणं, नाही, फळांना पाणी टाकलं तर झाड वाढेल का? नाही वाढणार. यथा तरोर मूल निषेचनेन, की तुम्हाला काय करावं लागेल, झाडाच्या मुळाला पाणी टाकलं तर झाडाची ग्रोथ आपोआप होणार आहे. तसं जेव्हा भगवंतांना तुम्ही सरेंडर होता, भगवंताची चरणावर शरण घेता, भगवंताचं नामजप करता, त्यावेळी आपोआप सगळे संतुष्ट होतात. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. ही दिलेले देवतांची पद. पाऊस पाडण्याचं काम कोणाकडे आहे? इंद्राकडे. इंद्र हा देवतांचा राजा आहे. सूर्यदेवाचं काम काय? प्रकाश देणं. हा जो उजेड आहे सूर्यदेवांचं काम आहे.
उष्णता, त्या उजेडाबरोबर जी उष्णता आहे, चटका बसतो ना, ते करण्याचं काम कोणाचं आहे? अग्निदेवांचं काम आहे. पाणी पाऊस तर इंद्रदेवा दिला, परंतु जे या भौतिक जगामध्ये पाणी आहे, जल, ते कोणाचं काम आहे? वरुण देवाचं. वनस्पती, त्याच्यामध्ये जे औषध निर्माण होतात, वनस्पतीमध्ये जे रस निर्माण होतो, त्याचं पद कोणाकडे आहे? चंद्र. हवा वायुदेव. वित्तमंत्री लक्ष्मी देवी. कोषाध्यक्ष कुबेर, हा देवतांचा कोषाध्यक्ष आहे बरं का. लक्ष्मी पूर्ण ब्रह्मांडाची, तिच्याकडे तिचं कांकण म्हणजे या ब्रह्मांडातली संपत्ती आहे. इंद्राचे कोषाध्यक्ष, देवतांचे कोषाध्यक्ष कोण आहेत? कुबेर. रक्षामंत्री दुर्गा देवी, म्हणून तिच्या हातात त्रिशूळ असतं. हा, त्या भौतिक जगामधून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत ते काय करते? आणि आपण सगळे कैदी आहोत, बंदी आहोत. आपल्याला वाटतं नाही आम्ही कुठे बंदी आहे, नाही, पण आपण बंदी आहोत. या विदाऊट वॉल असलेल्या या 4 भिंतींच्या मध्ये आपण जन्म मृत्यू चरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याच्यामध्ये बंदिस्त आहोत. आणि दुर्गादेवी अजून त्या त्रिशूळाने, म्हणून 3 अधिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक क्लेश देत असते, नाही. आणि आपण करतो गरबा, नाही. हा खेळ तू चांगला जन्म मृत्यू चक्रात फिरवते. प्रधान सेनापती कोण आहेत? कार्तिकेय देवतांचे. प्रशिक्षण एवं शिक्षण मंत्री सरस्वती. स्थापन अधिकारी यमराज. निर्माण ब्रह्माजी. स्वामी आणि मालक कृष्ण. ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. ब्रह्माजीने लिहिलंय ब्रह्मसंहितेमध्ये, परंतु आम्ही कधी अभ्यास केला नाही. कुलदेवतांची संख्या शेवटच्या 2 स्लाईड तुम्ही ठरवायचे कोणाची पूजा करायची. भगवंताचं वास्तव्य आहे हे आपण शब्दप्रमाणाने जाणू शकतो. भगवंत आहेत हे आपण सहज बुद्धीने देखील जाणू शकतो. आणि भगवान या शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये दिलेली आहे. चपात्यावरती असलेला ना भगवंत, कोणी कारण्यामध्ये, कोणी तर मला ते वांग्यामध्ये भगवंत वांग्यामध्ये. काही वर्षापूर्वी गणपती दूध पित होते, नाही, सगळीकडे जोरदार सुंदर गणपती दूध पित आहेत, गणपती दूध पित आहेत. आमच्या राधा गोपीनाथ मंदिर मध्ये आमचे सगळे ब्रह्मचारी, आमच्या गोपीनाथ मंदिर मध्ये देखील गणपती आहेत, ते शिडी बिडी लावून त्याला दूध पाजत होते. पितोय का बघते. महाराज आले, महाराज म्हणले की इकडं कधी महाक्लीनिंग होत नाही, साफसफाई होत नाही, आज एवढे ब्रह्मचारी एका ठिकाणी साफसफाईला. महाराजांनी विचारलं काय चाललंय? तो गौरव बोलतो, महाराज गणपती दूध पित आहेत. महाराज आपले गोपीनाथ म्हणजे रोज 56 भोग खातात, 56 भोग खातात भगवंत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या मनगडे चिंतनाने आपण भगवंताची व्याख्या न करणं. शास्त्रांमध्ये ते दिलेलं आहे त्यानुसार आपण भगवंताची व्याख्या करणं. कुल संख्या आहे 33 करोड. यदि हम दिन में कम से कम 33 सेकंद ले तो किती वेळ लागेल आपल्याला? 33 सेकंद तर लागतील ना. अगरबत्ती फिरवायचं आहे, हार घालायचा आहे, फोटो घुसायचा आहे एका देवतेचा. किती लागतील? आकडे कळतात कधी नाही. कमीत कमी जर एका देवतेची पूजा करायची म्हटली, झाडाला पाणी टाकायचं म्हटलं, फळांना पाणी टाकायचं म्हटलं, तर कमीत कमी तुम्हाला 345 वर्ष लागतील. तेवढा आयुष्य आहे का? उन सभी 33 करोड़ देवी देवताओं की उपासना करने के लिए 345 वर्ष लागतील. रोजचे 2 तास जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपलं जीवन सार्थक करा, फार महत्वाचं आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये
भगवंताच्या नावाचा आश्रय ही सर्वोत्तम विधी सांगितलेली आहे भगवंताला प्राप्त करण्याची. तर या विधीमध्ये सगळ्यांनी समर्पित व्हा. भगवंताचं अस्तित्व आहे ते जाणण्यासाठी फक्त भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तद्विधी परिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानिनं तत्वदर्शनम. की प्रामाणिक गुरुकडे जा, प्रामाणिक गुरुला जाऊन प्रश्नांची जिज्ञासा करा. मग जिज्ञासा केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या प्रामाणिक विधीचं पालन करा आणि ते पालन केल्यानंतर मग आपण ज्यावेळी आपल्या विधिविधानांचं पालन करू त्यावेळी नक्कीच आपल्याला भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गुरुला शरण जाणं महत्वाचं आहे. हा झाला भगवद्गीतेचा आजचा दुसरा विषय. उद्याचा विषय राहील चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं. उद्या गर्दी राहील. ठीक आहे. चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं आणि योगाची पूर्णता की कलियुगामध्ये सर्वोत्तम योग काय आहे हे आपण उद्याच्या आणि शेवटच्या दिवशी चर्चा करूया. तोपर्यंत हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. त्या विषयाला अनुसरून एनी डाऊट एनी कॉमेंट्स काहीच नाही. प्रश्न एनी डाऊट. ठीक आहे. अनाउन्समेंट राजा